मवियामध्ये कोकण पदवीधर मतदारसंघ हा काँग्रेसकडे जाणार अशी माहिती समोर येते। शिवसेना युबीटी मतदारसंघ काँग्रेसला सोडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर वरिष्ठ पातळीवर मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याबाबत चर्चा सुरू आहेत। काँग्रेसकडून रमेश कीर यांचं नाव आघाडीवर असल्याचं कळत आहे। तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा झाल्याची ही माहिती आहे आणि मवियामध्ये रमेश कीर यांच्या नावासंदर्भात लवकरच निर्णय होणार असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे कोकण पदवीधर मतदारसंघाविषयी याचा मवियाचं लवकरच ठरणार असं दिसतंय आणि याविषयी चर्चा सुरू आहे आणि ही जागा आता काँग्रेसकडे जाणार असल्याची माहिती समोर येते आणि रमेश कीर यांचं नाव काँग्रेसकडून चर्चेत असल्याची ही माहिती समोर येते। तर सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे। याविषयी अधिकृत घोषणा कधी होते ते बघावं लागेल। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी राहुल बर्दे हे थेट आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। राहुल, काय सांगाल? एकीकडे लोकसभेची धामधूम सुरू आहे तर दुसरीकडे कोकण पदवीधर मतदारसंघाची सुद्धा निवडणूक जाहीर झाली आहे आणि त्यासाठी आता मवियाचं ठरलंय असं दिसतंय। काय अपडेट्स आहेत याविषयी? आपण पाहिलं तर कोकण मतदारसंघातून पुन्हा एकदा काँग्रेसने या जागेसाठी धरलेला आहे। एकीकडे आपण या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं सुद्धा रस्सीखेच सुरू झालेली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेसचे समन्वयक रमेश कीर हे सुद्धा या जागेसाठी आग्रही असल्याचे समजतंय। वरिष्ठ पातळीवरती सध्या नाना पटोले यांची एक बैठक सुद्धा या संदर्भात पार पडलेली होती, माहिती या ठिकाणी मिळत आहे। निश्चितच राहुल, आता पुढे नेमकं काय होतं आणि कधी याविषयीची अधिकृत घोषणा होते ते बघावं लागेल। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।